काही लोक आहे ना, त्यांचं वय जरी कमी असेल तरी ते म्हातारे दिसायला लागतात. त्याचं कारण काय असतं? एजिंग पण आता सध्या जास्त प्रमाणात दिसतंय. तरुण मुलांमध्ये पण गतवयामध्ये पण एजिंगचे साईन्स लवकर दिसत आहेत. मग त्यामध्ये परत ह्याच सगळ्या गोष्टी येतात की तुमचा आहार कसा आहे, विहार कसा आहे, रात्री जागरण होतंय का, पौष्टिक तुम्ही जेवण करताय का, आणि मेन म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज किंवा व्यायाम करताय का. त्यामध्ये पण फक्त जिमला जाणं म्हणजे आम्ही व्यायाम नाही कन्सिडर करत. आयुर्वेदिक आम्ही डॉक्टर जास्त योगा किंवा प्राणायामवरती जास्त फोकस करतो. ओके. कारण की जे काही मसल स्ट्रेंथ फक्त जिममध्ये बिल्ड होते, पण जे माइंड आणि बॉडीचं हे आहे, सोल कनेक्शन किंवा माइंड बॉडीचं रिलॅक्सेशन आणि कनेक्शन जे आहे ते योगाने साध्य होतं, समतोल साध्य होतो. मग त्यामुळे प्राणायाम जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे स्किनच्या, म्हणजे अँटी एजिंग आपल्याला हे पाहिजे असेल तर. मग त्यामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम आहे, नुसताच लॉंग श्वास डीप ब्रिथिंग आहे. हे तुम्ही डेली केलं तर काय होतं की जेणेकरून ऑक्सिजन जास्त प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये लंग्समध्ये जाईल, तिथून प्रत्येक पेशीमध्ये ते ऑक्सिजन चे लेवल्स योग्य प्रमाणात. आपण नॉर्मल पेन खूप कमी, दीर्घ श्वसन खूप कमी करतो, किंवा बघितलं तर कासव सगळ्यात जास्त वर्ष जगतं, कारण की ते खूप स्लो श्वास घेतो. त्याचा श्वास पर मिनिट श्वास रेट त्याचा खूप हे आहे, कमी आहे. आणि जे फास्ट श्वास घेतात ते प्राणी लवकर मरतात. त्यामुळे म्हणजे हे एक उदाहरण आहे की सेल्स बॉडीमध्ये जे दीर्घकाळ आपल्याला त्यांना तरुण ठेवायचं असेल किंवा लॉंग टर्म त्यांचं हेल्दीनेस टिकवायचं असेल, तर मग ते ऑक्सिजन जास्त प्रमाणात शरीरात जाणं गरजेचं आहे, आणि ते प्राणायाम थ्रू जाणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे साध्य होणार. आणि सेकंडली हे सगळे ऑक्सिडेटिव्ह जे फूड्स आहेत, जसं की आवळा, संत्र वगैरे, हे सगळे ह्या पदार्थांमधून ते साध्य होतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.